Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. केंद्र सरकार लोकसभेत आज सार्वजनिक परीक्षा दुरुस्ती विधेयक मांडणार. पेपरफुटीला आळा घालण्यासाठी सरकारचे प्रयत्न. नव्या विधेयकानुसार दोषींना 10 वर्षांपर्यंत कठोर शिक्षेची तरतूद. परीक्षांमध्ये सुधारणांसाठी हाय पॉवर टास्क फोर्सची स्थापना. पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा. तर तांत्रिक संरचनात्मक सुधारणांवर भर दिला जाणार. टेक्नॉलॉजी एक्सपर्ट नंदन निलेकणी अध्यक्ष. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आजपासून दुसरा आठवडा. विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जवरून विरोधक सत्ताधाऱ्यांच्या त्यांना घेरण्याच्या तयारीत. तर मोदींसह गृहमंत्री अमित शहा विरोधकांच्या रडारवर. अभिजित दिपकेंकडून कपिल सिब्बल यांची भेट. कायदेशीर बाबींवर जवळपास 25 मिनिटं चर्चा. लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांवर कारवाई संदर्भात चर्चा. विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज विरोधातील याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी. तर 2 वेगवेगळ्या याचिकांवर सुनावणी होणार. दिल्ली पोलिसांवर लाठीचार्ज आणि क्रूरतेचा आरोप. 24 जुलै रोजी सुनावणी घेण्यास सरन्यायाधीशांनी दिला होता नकार. विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्याचे आदेश कुणी दिले? राहुल गांधींचा अमित शहांना पत्राद्वारे सवाल. तर चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचीही राहुल गांधींची मागणी. अंधभक्तांच्या विरोधात देशभक्त जिंकले. जोरानं हुकुमशहाला नमवलं. उद्धव ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल. तरुणांनी देशाच्या इतिहासातील सुवर्णपान लिहिल्याचंही भाष्य. ठाकरे बंधूंना सेलिब्रेशनसाठी कारण मिळालं याचा आनंद. उद्धव ठाकरेंच्या डायलॉग्सचा काहीही परिणाम होत नाही. मुख्यमंत्री फडणवीसांचं ठाकरेंना प्रत्युत्तर. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता मुंबईमध्ये ठाकरे बंधूंची जल्लोष सभा. शिवाजी पार्क परिसरात तरुणांची अलोट गर्दी. आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांना आदरांजलीही वाहिली. तर उद्धव ठाकरेंकडून गडकरींचा खड्डे मंत्री असा उल्लेख. पुढचा मुद्दा हा इथेनॉलचा. ठाकरेंचा निशाणा. तर आता गडकरींचा राजीनामा झाला पाहिजे. हर्षवर्धन सपकाळांचीही मागणी. पंतप्रधान मोदींनी फडणवीसांना शिक्षण मंत्री बनवण्याचं ठरवलंय. फडणवीस उच्च शिक्षित, ते बेस्ट शिक्षण मंत्री बनू शकतात. संजय राऊतांकडून पुनरुच्चार. दिल्लीला जाण्याच्या चर्चा मुख्यमंत्री फडणवीसांनी मात्र फेटाळल्या. मी मुंबईत आणि महाराष्ट्रातच. फडणवीसांची ही प्रतिक्रिया. एमपीएससी औषध निरीक्षक भरतीचा पेपर फुटल्याचा आरोप. परीक्षेच्या 2 दिवसाआधीच प्रश्नपत्रिका व्हॉट्सअॅपवर दिल्याचा परीक्षार्थींचा दावा. संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मेहबूब शेख यांची मागणी. तर आमदार रोहित पवार यांची आज याच संदर्भात पत्रकार परिषद. 22 मार्च 2026 रोजीचा औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटल्याचा आरोप. पत्रकार परिषदेत पेपर फुटीवर ते बोलणार. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह पुण्यामध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा. तर मुंबईसह विदर्भातील सर्व जिल्ह्यांना आज पावसाचा येलो अलर्ट. सातारा, कोल्हापुरात सुद्धा मुसळधार पावसाचा इशारा. तर मुंबईच्या दादर परिसरात मुसळधार पाऊस. तर सायन आणि इतर भागातही पावसाच्या हलक्या सरी. मुंबईला आज पावसाचा येलो अलर्ट. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या जलाशयांच्या पाणीसाठ्यात वाढ. 24 तासात पाणीसाठ्यामध्ये 2.22% वाढ. जलाशयांमध्ये 88.40% जलसाठा. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.